एकदा पूर्वी दिवस राहिलेले होते किंवा एक पहिलं मूल आहे आणि आता सेकंड चाइल्डच्या वेळेला आम्हाला सर त्रास होतोय, आम्हाला परत प्रेग्नन्सी राहत नाहीये. दिस इज कॉल्ड ॲज सेकंडरी इन्फर्टिलिटी. आता सेकंडरी इन्फर्टिलिटीची कारणं वेगळी आहेत. बऱ्याच वेळेला असं वाटतं की मला एकदा बेबी झालाय ना, मग आता दुसऱ्यांदा व्हायला काय प्रॉब्लेम आहे. तर असं नाही. प्रॉब्लेम्स असू शकतात, दोघांमध्येही ते असू शकतात, स्त्रियांमध्येही असू शकतात आणि पुरुषांमध्येही असू शकतात. एकदा मूल झालंय म्हणून सिमेन रिपोर्ट हा कायमच नॉर्मल राहणार आहे असं नाही आहे. बिकॉज ऑफ आवर हॅबिट्स, बिकॉज ऑफ सम इन्सिडन्सेस, इट might affect the semen report and that can cause secondary infertility. Secondly, बायकांमध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे सेकंडरी इन्फर्टिलिटी होऊ शकते. हॉर्मोनल इम्बॅलन्स येऊ शकतो. ज्या फॅलोपियन ट्यूब्स असतात त्या काही कारणास्तव ब्लॉक झालेल्या असतील तरी सुद्धा सेकंडरी इन्फर्टिलिटी होऊ शकते. सो अशा खूप वेगवेगळ्या कारणांनी सेकंडरी इन्फर्टिलिटी होऊ शकेल, स्त्रियांमध्ये सुद्धा आणि पुरुषांमध्ये सुद्धा.